माइंडाच्या कौशल्याना जागविणारा शो. ओके. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा. माइंडाच्या कौशल्यांना जागविणारा शो, माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? माइंडफुल आहात ना? माइंड अँड हार्ट बॅलन्सने सगळं सुरू आहे. मी डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि घेऊन येते पुन्हा एकदा थर्ड सीझनचा माइंडफुल हार्ट टॉक शो, अर्थात पॅशन, प्रोफेशन आणि पर्पज. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहितीच आहे की या माइंडफुल हार्ट टॉक शो द्वारे आपण अनेक माइंडफुल पर्सनॅलिटीजला भेटत असतो, त्यांच्या जीवनाची माहिती करून घेत असतो, त्यांच्याशी भरपूर साऱ्या गप्पा मारत असतो. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की मी अशा ठिकाणी आले की त्यांना तुम्ही सगळे ओळखता आणि त्यांनी 1 नाही 2 नाही 7 मिलियन त्यांचे सबस्क्रायबर्स आहेत आणि हिंदी पण त्यांचं चॅनेल आता आहे आणि तिथे पण भरपूर सबस्क्रायबर्स आहेत आणि तुम्ही त्यांचे शोज डेली पाहत असता, नेहमी त्याच्यावरती चर्चा करत असता. मीही त्यांचे शोज बघत आलेली आहे आणि त्यांचे जे चॅनेल आहे त्याच्यावरचे शोज बघूनच मी माझ्या चॅनेलचं रिओपनिंग केलं आहे. आंबा बर्फीचा व्हिडिओ तुम्ही माझा बघितलाच असेल, लकीली तो फसलेला नाही झाला. तर त्यांच्याकडनं खूप शिकायला आणि त्यांच्याकडनं भरपूर ऐकायला, गप्पा गोष्टी करायला मी आली आहे पुण्याला चक्क. आणि तेही मी आली आहे नन अदर दॅन मधुरा मॅमना भेटायला. मनापासून तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मॅडम. इतकं छान वाटतंय मला की आज मी ऍक्च्युली आली आहे आणि तुमच्याशी गप्पा मारणार आहे. आणि मला हे ऍक्च्युली खूप छान वाटतं, कारण रेसिपी जर काय फॉलो करत असतील तरी आता ते आमचं आहे थोडी चर्चा झाली तर माझ्या खूप आवडीचा विषय त्यांनी छेडला, तो म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. आणि हे त्यांच्याकडून जाणून घेऊन इतकं छान वाटलं की आता कुठे ते लोकांना अवेअरनेस किंवा ती टर्म कळायला लागली, पण अनेक वर्षांपूर्वी आम्ही त्याबद्दल अभ्यास करायला सुरू केला, त्यामध्ये PhD केली आणि त्यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सो मला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच मॅम, थँक्स अ लॉट. मला असं करत असतानाच मला असं वाटलं की मी अशा व्यक्तींच्या सोबत का टॉक शो करू नये की ज्या माइंडफुल आहेत, ज्यांना एक ध्येय आहे, पॅशनेट तर आहेतच, पण त्यांनी त्यांचं ध्येयच त्यांचं प्रोफेशन बनवलंय आणि त्या न थांबता न थकता चालूच आहे, त्यांचं काम सुरूच आहे. आणि इतके अडथळे येऊन सुद्धा, इतकं विविध गोष्टींमध्ये येऊन सुद्धा त्याला सगळ्याला बाजूला सारून मग ते काहीही असेल, पण त्या व्यक्ती त्या माइंडफुल होऊन, एकाग्र होऊन त्यांच्या त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा अतिशय मनापासून प्रयत्न करतात. आणि अशा व्यक्ती म्हणजे आमच्या ह्या टॉक शोच्या हिरोज आहेत. तर तुम्ही देखील आज इथे आहात आणि तुम्ही असं करत आला आहात. मला जे काही मी आज इंटरव्ह्यू करायचा म्हणून मी बऱ्याचशा स्टॉक केलं, बऱ्याचशा तुमच्या चॅनेल्सना आणि इतर ठिकाणी सोशल मीडियावर यांच्यावरती. तर माझ्या असं लक्षात आले की तुम्ही अनेक वर्षापासून मधुरा रेसिपीज आपलं हे चॅनेल सुरू आहे आणि तुम्ही US ला होता आणि मग इंडियात आला. तर मला असं वाटतं तुम्ही आता याच्याबद्दल आम्हाला सगळं सांगा की हे कसं सुरू झालं आणि कधी सुरू झालं, काय काय झालं. प्लीज आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. साधारण लग्न झालं 2006 मध्ये आम्ही अमेरिकेत गेलो. तिथे जॉब करत होते, मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये जॉब लागते. आणि नवरा माझा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्यामुळे सगळ्यांनी जायची वेळ फिक्स असायची, पण रात्री घरी यायची अजिबात ठरलेली नसायची. पण मी 6 वाजेपर्यंत घरी यायचे, 6 साडेसहा. स्वयंपाकाला किती अर्धा पाऊण तास सोबतच करायचं. उरलेल्या वेळात काय करायचं. मग 2007 मध्ये मी ब्लॉग रायटिंग सुरू केलं
अच्छा. म्हणजे बघ आता जे काही मी घरी रोज करते बनवते, भाकरी आहे, हो. पिठलं भाकरी आहे, ठेचा आहे किंवा भरलं वांगे, बरोबर. फोटो काढायचे, त्याचं ब्लॉग रायटिंग करायचे. डोबेने रजिस्टर नव्हते केलं, ब्लॉग स्पॉटला मी ते फोटो बनवते. त्यानंतर मॅटर्निटी लिव्हर होते. अच्छा. तर 2008 मध्ये गुगलने युट्यूब घेतला आणि ते पहिलं व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. तर तेव्हा असं काही नव्हतं की कॉन्टेंट क्रिएटर आहात, इन्फ्लुएन्सर आहात किंवा हे फील्ड कसं पुढे जाईल ही काहीच कल्पना नव्हती. नवीनच होतं. इव्हन जे व्हिडिओज होते ते 2च चॅनलमध्ये होते. एक म्युझिक, त्यामध्ये TCS सुरुवातीपासून आहे, आणि फूड मध्ये 3च कॉन्टेंट क्रिएटर होते जे आपापलं स्टेट रिप्रेझेंट करायचे, गुजरात, पंजाब, साऊथ मध्ये. मग जेव्हा मी मराठी पदार्थ सर्च करायचे, मग त्या युट्यूबपासून किंवा गुगल, ठेचा आहे, पिठलं भाकरी, पुरणपोळी, मला एकही रेसिपी बघायला मिळायची. मग तिथून इन्स्पिरेशन की हे आपल्याला आवडतंय, हे आपण करू शकतो, आणि म्हणून मग जाणीवपूर्वक कॉन्शियसली घेतलेला हा डिसिजन की आपण हे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे, हे व्यासपीठ मोठं, हे जागतिक व्यासपीठ आहे खरंच. तर त्या व्यासपीठावर आपले पदार्थ पोहोचले पाहिजे कुणीतरी. त्या हेतूने 2009 मध्ये मधुरा रेसिपी सुरू आहे. वा, क्या बात आहे. खूप छान वाटतंय मला की तुम्ही इतकं छान सांगितलं की 2007 मध्ये तुम्हाला सुरू करता आलं, मधुरा चॅनल तुम्ही सुरू केलं. तर मला आता थोडीशी उत्सुकता अजून वाढली आहे माझी, त्याच्यामुळे मी थोडंसं अजून मागे जाण्याची माझी इच्छा झाली आहे की तुम्हाला नेहमीच कुकिंगमध्ये इंटरेस्ट होता का? नेहमीच रेसिपीज कराव्याशा वाटायच्यात का? काय होतं, म्हणजे नेहमीच असं होतं का तुमच्या मनात की आपण रेसिपीज कराव्यात आणि त्या दाखवाव्यात? लग्नाच्या आधी स्वयंपाकाची अशी कधी जबाबदारी अंगावर नाही पडली. अच्छा. कारण एकत्र कुटुंब पद्धती होती. बरोबर. घरामध्ये सगळ्या सुगरणी होत्या, आणि काय होतं ना, जेव्हा समोरची व्यक्ती त्या त्या क्षेत्रामध्ये निपुण असेल ना, की आपण थोडं 2 पावलं मागे राहतो ते करण्यापासून, तेवढं धाडस होते आहे. त्यामुळे लग्नाआधी स्वयंपाक असा केला नाही, पण यांना बघून बघून मी लहानाची मोठी झाले की आता एकत्र कुटुंब पद्धती. मग 3घी आज्या होत्या. अच्छा. मोठी आजी सणासुदीचे स्वयंपाक करायची, जी मधली आजी आहे ती मग वाळवणाचे पदार्थ, धाकटी आजी आहे ती रोजचा स्वयंपाक, असं सगळं ठरलेलं असायचं. अरे बापरे. मग सणाचा स्वयंपाक तर त्याला स्वतंत्र खोली, सोळं नेसून तिथे बसून तो कुलाचाराचा सगळा स्वयंपाक करायचा. तो इतका निगुतीने करायचा. बरोबर. तिथे कोणाला यायला जायला पण मुभा नसायची, तो इतका तो असा सिक्रेटली केला जायचा. पण मला बसायला परमिशन असायची, मग मी तिथे बसून ते फक्त बघायचे. सणाचा स्वयंपाक असो, दिवाळीचे फराळाचे पदार्थ असो. बरोबर. त्यानंतर माम्या आल्या, माम्या पण सगळ्या सुगरणी मावशा आहेत. सो घरामध्ये 3 आज्या म्हणजे तुमची आजी, आजीची आजी? 3 आज्या म्हणजे 3 आजोबा, चुलत आजोबा, आणि सगळे एकत्र राहायचे. सगळे एकत्र राहायचो. मग मामा, फॅमिली. खूप. आणि मग हे सगळं बघून ते संस्कार कुठे ना कुठे रुजत गेले. आणि प्रत्येकीचा एक्सपर्टाईज वेगळं सगळे फ्लेवर बघायला मिळाले. म्हणजे कारण एवढी मोठी फॅमिली म्हणल्यावर मग लोणचं करायचं तर ते असं पाव किलो आणि अर्धा किलो नाही, 5-5 किलोच्या बरण्या. बापरे. त्यांची अशी लाईन लागायची. किंवा मुरंबा केला तरी ते 5-5 किलोचंच प्रमाण असायचं. मग एक बरणी काढायची, ती रनिंग, उरलेला दादरा लावून ती तशीच ठेवायची. असं वर्षभराचे बरेच पदार्थ असायचे. किती छान ना. हो, मस्तच. आणि तुमचं बालपण कसं गेलं मग अशा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये? एक तर कळलंय आम्हाला सगळं की विविध पदार्थ तुम्हाला बघायला मिळायचे, आणि ते बघत बघत तुम्ही लहानाच्या मोठ्या झालात. पण बालपण कसं गेलं तुमचं? कसं होतं बालपण? थोडे स्ट्रगल्स असतातच, मला असं वाटतं की सगळ्यांना. पण आपण कसं बघतो त्याकडे, त्या दृष्टीने आपला दृष्टिकोन बनत जातो. तर आता हे दोन्ही टप्पे मला बघता आले, त्यामुळे मी नक्कीच यावर भाष्य करू शकते की आपला एक समज असतो सर्वसाधारण, आता समाज माध्यमांवर जे सुरू आहे की आर्थिक तुमच्याकडे सुबत्ता नसेल, 4 पैसे कमी असतील, तर मग आपला ते बघायचा दृष्टिकोन, अरे रे बिचारे, त्यांना सगळ्या याच्यातून जावं लागतंय. बरं, आर्थिक सुबत्ता असेल तर मग अरे किती भारी, मग यांना काय हाताखाली नोकर चाकर आहेत, हे ते, म्हणजे यांच्या लाईफमध्ये काही संघर्षच नसेल. तर मला असं वाटतं की एक आर्थिक पॅरामीटर्स सोडले तर मी माझं बालपण खूप छान एन्जॉय केलं. म्हणजे आम्ही अगदी लहान वाड्यात, मी लहानाची मोठी झाली, अगदी छोटूसंच घर होतं,
100 स्क्वेअर फूटची खोली असायची, ओके. त्यामध्ये राहायचो. बरं, पुण्यात कसबा पेठेत राहायचो. ओके. तिथलं वातावरण म्हणजे बऱ्यापैकी दिवसा ढवळ्या ड्रग्स वाड्यातलं घेणं, असं, ड्रिंक्स घेणं, मर्डर करणं, हेही नॉर्मल होतं. पण ऍट द सेम टाइम आमच्यावर जे संस्कार झाले तेही खूप नॉर्मल झाले. म्हणजे घरातले आई बाबा किंवा जे शेजारी पाजारी आहेत त्यांनी कधी असं कॅटेगराईज नाही केलं की बाबा ही तुमच्या वयाची किंवा तुमच्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे किंवा मुलं मुली आहेत तर हे करतायत, अमुक तमुक गोष्टी करतायत जे समाजमान्य नाहीत म्हणून ते वाईट आहेत. बरं, तुम्ही हे करत नाही म्हणजे तुम्ही खूप भारी लागून गेलात, तुम्ही खूप ग्रेट आहात, मग त्याचा अहंकार, हे असं कधी कॅटेगराईज केलंच नाही. ही सिच्युएशन आहे ते आहे, ते ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. त्यामुळे काय झालं ना की कुठलाही एक सिच्युएशन आली की ते एक सम्यक राहायचा एक दृष्टिकोन आपोआप ते घडत गेला. आणि त्याचं श्रेय खरंच म्हणजे शेजारी पाजारी आहेत, आई बाबा आहेत की हे आम्ही त्या वातावरणात लहानाचे मोठं झाले, पण कधी असं आम्हाला तिरस्कार नाही वाटला की हे करतात. वाईट वाटायचं कारण लहान वयात हे व्हायचं. बरेच ड्रग ओव्हरडोसने 15-16 वर्षाची मुलं जायची, ते बघून वाईट वाटायचं. पण कधी असं ते आपण नाही करत म्हणजे आपण खूप भारी लागून गेलं असं कधी वाटलं नाही. त्यामुळे कोणाला जज करणं किंवा जजमेंटल होणं हे कधी झालं नाही. म्हणजे या वातावरणात लहानाचे मोठे म्हणजे वडीलधारे आणि घरातले सगळे मोठ्या मंडळींचे जे संस्कार किंवा त्यांना बघून आपण मोठे होत असतो, तर ते जे काही आपण बघत असतो आणि त्यांच्यासारखं राहण्याचा वागण्याचा त्यावेळेला, कारण आपल्याला तर काही एवढं माहिती नसतं आपण जेव्हा लहान असतो. माझं जे काही 15-16 वर्षाचं बालपण आहे त्या परिस्थितीत आणि वातावरणात झालं. पण त्या 15-16 वर्षांच्या कालावधीत मी एकदाही आई बाबांना असं बोलताना शेजारी बाजारांनी असं नाही करायचं, त्याच्याशी नको बोलू, इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, असं बोलताना कधीच ऐकलं. छान ना, म्हणजे ते पण एक जग आहे त्यांच्या जागी, तुम्ही तुमच्या जागी आहात, तुम्हाला पण मोठं व्हायचंय, त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने मोठे व्हा आणि जगा. किती छान दृष्टिकोन आहे हा, खूपच छान आहे, खरंच मस्त आहे. नाहीतर काही वेळा असं होतं की पॅरेंट्स म्हणतात नाही नाही नाही, आम्हाला इथनं बाहेर पडणं अत्यंत आवश्यक आहे, इथे खूप चुकीचं असं हे आहे, मुलांवरती वाईट परिणाम होतात वगैरे. काही आवश्यकता नसते खरं कधी कधी, है ना. खूप छान. आणि घरामध्ये तुम्ही भावंड पण भरपूर असाल. एकत्र कुटुंब पद्धती होती ती आजोळी होती, त्यामुळे गावी म्हणजे सुट्ट्यांमध्ये आम्ही जायचो. पण इथे आम्ही चौघेच असायचो, भाऊ, मी, आई आणि बाबा असे चौघेच राहायचो. अच्छा. आणि भाऊ मोठा तुमच्या? भाऊ मोठा. क्या बात आहे. आणि मग तुम्ही असं मला सांगाल का की तुमच्या शाळेतल्या काही आठवणी, जेव्हा तुम्ही पुण्यात कसबा पेठेत होत्या, तर कोणत्या शाळेमध्ये आपण जात होतात तेव्हा? तुमची शाळा कोणती? सौ विमलाबाई गरवारे म्हणून आहे, तिथे मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. अरे वा. त्यानंतर एक जाणीवपूर्वक मी 11वी-12वी ज्युनियर कॉलेजमध्ये केलं हुजूर बागेत. ते अगदी मी ठरवून केलं. फेमस होती अगदी अजूनही. आणि मग परत कॉलेज गरवारेमध्ये. ओ वाव, ओके, क्या बात आहे. आणि तुम्हाला म्हणजे जसं तुम्ही आता कुकरी शो सुरू केलेत तुमचे, तर त्यावेळेला तुम्हाला खूप माइंडफुलनेसची गरज असते. म्हणजे मी जे बघते, म्हणजे मी एक आंबा पोळी केली तरी माझ्या लक्षात आलं की मला किती गोष्टींची गरज असते, की आधीची तयारीच खूप लागते, पूर्वतयारी खूप लागते, त्याच्यानंतरची तयारी, बऱ्याचशा गोष्टी आधी करून ठेवाव्या लागतात. ही खूप एकाग्रता, खूप म्हणजे त्यावेळचं त्या क्षणी लागणारं महत्वाचं जे काही लक्ष असतं ते असणं हे खूप महत्वाचं असतं. तसं तुमच्या शाळेमध्ये पण होतं अशा प्रकारची एकाग्रता, अशा प्रकारचं सगळं? नाही, मी अशी काही फार अभ्यास वगैरे नव्हते. मार्क चांगले पडायचे, पण याचा संबंध एकाग्रतेशी नाहीये. आपली शिक्षण पद्धती तशी आहे, त्यामुळे मग कदाचित मार्क चांगले पडत असतील. पण मला सगळीकडे म्हणजे सगळ्या दगडावर पाय ठेवायला आवडायचं. अच्छा. म्हणजे असं नाही की मी फक्त अभ्यास करते तर दुसरं नाही. मग मला या आर्टिस्टिक गोष्टी आवडायच्या, रांगोळी काढायची, मेहंदी. मग 5वी ते 10वी सलग मला मेहंदीमध्ये अवॉर्ड मिळालेलं पहिलं. मग रांगोळीमध्ये घेणं, स्पोर्ट्स मध्ये जे की तेव्हाचे असायचे, आता सारखे स्पोर्ट्स तेव्हा नव्हते, फुटबॉल, बास्केटबॉल, तेव्हा अगदी खो खो, लंगडी, त्यामध्ये इंटर स्कूल मध्ये पार्टिसिपेट करणं, हे सगळं
मला जाम आवडायचं. किती छान. आणि मग इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स आणि आपण आपलं सगळं म्हणजे हे अभ्यासापेक्षा या हे गोष्टी जास्त मला आवडायचं सगळं. जास्त आवडायचं. अच्छा. आणि मग ते डब्बा पण एक असं काहीतरी लोणचं पोळीचा वगैरे असं घेऊन जायचो हो, है ना. असं खूप काही असं पदार्थ किंवा असं काही भाजी पोळीच आणली पाहिजे तुम्ही वगैरे असं नव्हतं तेव्हा. असं काही नव्हतं. रादर नाश्ता हा प्रकारही नव्हता तेव्हा. हो. पोहे उपमा म्हणजे निवांत शनिवार किंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी खायचा पदार्थ आणि तो खाल्ला तर जेवण स्किपही व्हायचं होऊ बऱ्याचदा, शकतं. हो की खरंच. तो पोटभरीचा म्हणूनच खरंच. खायचा. नाश्ता म्हणजे भाजी पोळी, जी गरम गरम आई पोळी अगदी, बनवायची. अगदी. मग भाजी आवडीची असली की मग तुपसाखर पोळी खा, गुळ पोळी खा. छान ना. तर ते आठवलं तरी असं हो, मजा येते. छान. किती छान वाटतं असं की काही असं खूप आपण फसी नव्हतो किंवा असं काहीच हेच असलं नव्हतं. पाहिजे तेच असलं पाहिजे आणि काही तरी लागायचं आपण पण फिट नाही. होतो. क्या बात आहे. तरी आपण फिट होतो. तरी फिट होतो. खरंच खरंच. आणि मग तुम्ही कुकरी शो सुरू केला. हा, वाव. आणि मग तुमचा कधी पदार्थ फसलाय का या प्रकारामध्ये? म्हणजे खूपदा actually फसलाय आणि maybe अजूनही हे खूप फसतो. मोठं स्टेटमेंट असेल तुमच्या म्हणजे ह्या शो मधलं, पण जस्ट खूप उत्सुकता आहे म्हणून मला विचारायचंय की मधुरा मॅमचा स्वतःचा कधी एखादा हे फसलाय का? रेसिपी एखादा असं नाही, असे खूप सारे पदार्थ फसतात, काय फसलेत आणि सांगता? अजूनही फसत आहेत. याचं कारण सांगते. कारण आपण जेव्हा असं फाईन स्किल, फाईन ट्यून द्यायचं असेल तर आपल्याकडे क्युलिनरी इन्स्टिट्यूट आहेत. बरं, तिथेही फसत हो, नाही असतं नाही, तिथेही हो. फसतोच. हो. पण तिथे एक सिस्टम आहे आणि त्या सिस्टम थ्रू आपण शिकतो. पण जेव्हा पारंपरिक पदार्थ असतात तेव्हा आपल्याला अशी आपली जी समाजमान्य सिस्टम आहे, म्हणजे आजी पणजी आधीच्या पिढी त्यांच्याकडून वारसा हक्काने आलेले पदार्थ, परंपरागत असे पारंपरिक सगळे. पदार्थ, मग काही पुस्तकं हो. त्यातून शिकावे लागतात. आता खरंय. बरेच असे पदार्थ आहेत की म्हणजे जो माझा अभ्यासाचा एक भाग आहे की हो. ज्याच्यात मला उलगडत जातात, हा. की उंदलकाल आहे, हो. हिंदोरी आहे. हे नावच वेगळं आहे जे कधी आपण वाचलं पण नाही. नवीन आहे मला सुद्धा हे हो. सगळे नावं. बरं, साहित्य आणि कृतीतून किंवा तो कसा बनवला हे एक मोगम जरी पुस्तकातून कळलं तरी ऍक्च्युअल जोवर कळत नाही तोवर तुम्हाला फायनल टेस्ट किंवा फायनल डिश नाही कळत. ऍक्च्युली खरंय. मग त्यात येणारे म्हणजे आता उंदलकालची जे ओरिजिनल रेसिपी बुक मध्ये मेन्शन आहे, तर त्याच्यात त्यांनी काय ते हे पदार्थ? उंदलकालला मी फुटलेला मोदक असं म्हणते, डिसइंटिग्रेटेड मोदक. कदाचित त्याच्यातूनच हे इन्व्हेंट झालं असेल की कोणी उकडीचा मोदक बनवायचा प्रयत्न केला, तो नाही झाला. मग आता ते टाकून कसं द्यायचं, तर त्याचं नवीन उंदलकाल. नाव. उरलेला मोदक. एक्झॅक्टली. म्हणजे मलाही असं वाटतं. पण इतका अप्रतिम आणि रुचकर पदार्थ आहे. अगदी म्हणजे तुम्ही मोत्यांची माळ घातली, असेच मोते होतात ते. तांदळाच्या उकडीचे मोती असतात ते, छान तळले जातात, फ्राय होतात, त्याचा छानसा मोती रंग येतो. आणि मग त्याला ते गुळाचं, खोबऱ्याचं, सुक्यामेवाचं छान असं कोटिंग येतं सोनेरी. आणि मग ते केळीच्या पानावर असे छोटे छोटे मोत्यांचे त्याने सर्व केले, एकदम खुसखुशीत. इतकं ते म्हणजे डोळ्यासमोर. हे आपली परंपरा इतकी छान आहे. पण आता ते पुस्तकामध्ये जे त्यांनी मेन्शन केलं, कदाचित त्या काळचे उपलब्ध साहित्य त्याप्रमाणे त्यांनी ते डीप फ्राय करायला सांगितले, उकड, तांदळाची उकड. पण ऍक्च्युअल मी जेव्हा घरात ते एक्सपेरिमेंट करायला गेले आणि छोट्या क्वांटिटीत केले की चला हे एक्सपेरिमेंट आहे, तर ते प्रत्येक अगदीच म्हणजे टाकल्या टाकल्यास ते गोळे उडायला, टेबल टेनिसचा बॉल कसे अडतो तसे ते उडायला. अच्छा, म्हणजे उकड घ्यायची आणि त्याचे बॉल करून ते तळायचे असं ओरिजिनल रेसिपी मध्ये मेन्शन आहे. पण ऍक्च्युअल प्रॅक्टिकली जेव्हा मी ट्राय करायला गेले तेव्हा ते नाही शक्य झालं. तांदळाचं पोत असेल, पिठामध्ये फरक पडला असेल. पण मग लक्षात आलं की नाही, आता हे डीप फ्राय करून नाही साध्य होणार. मग शॅलो फ्राय. मग शॅलो फ्राय मध्ये ते तितकेच छान खुसखुशीत झाले. मग स्वार्थ परमार्थ की चला हे लेस फॅट पण आहे, तळायची गरज नाहीये, अगदी चमचाभर साजूक तुपात ते छान कुरकुरीत खुसखुशीत होतात, आतपर्यंत शिजले जातात आणि कमाल दिसतात आणि कमाल लागतात. अरे वा. क्या बात आहे. आम्ही म्हणजे लवकरच ही रेसिपी आम्हाला बघायला पण मिळेल तुमच्या ह्याच्यावरती.